सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, शरद पवार आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे या सर्वांना वंदन करून, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज या महाविकास आघाडीच्या प्रशांतदादा जगताप यांच्या प्रचारार्थ या सभेस उपस्थित खासदार अमोलजी कोल्हे तसेच माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माननीय नेते अंकुशजी काकडे, सन्माननीय विचारपीठ या सर्व आज आपण सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदार बंधू भगिनींनी महाराष्ट्राची ही सर्वात महत्वाची निवडणूक पाहत आहोत। आज हे महाराष्ट्राचं हे राज्य एका वेगळ्या वळणावर आहे। आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, सुरक्षित हातात महाराष्ट्र द्यायचा का असुरक्षित हातात द्यायचा। आज आपल्याला मतदारांना वेळ आली की हा निर्णय घ्यायचा आहे। आपल्याला महाराष्ट्र सुरक्षित हातात सेफ हँड मध्ये द्यायचा आहे। आपण थोडस मागे गेलं, कोरोनाच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं। सर्वांचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं कोरोनाच्या काळामध्ये, याची जगभरात वाहवा झाली। परंतु महायुतीचे नेते शिंतोडे उडवत सुटले। या सर्व प्रकारामध्ये हे जे खोके बहादर होते, या कोरोनाच्या काळामध्ये आपली सेटलमेंट करत होते। परंतु उद्धव साहेब आणि त्यांचे जे निष्ठावंत, हा सगळा महाविकास आघाडीचे जे आमदार होते, यांनी कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत सुंदर काम केलं। धारावीमध्ये ज्या पद्धतीनं पॉप्युलेशन आहे, तिथे ज्या पद्धतीनं कोरोनाची सुरक्षा केली, हे उद्धव साहेबांचं प्रचंड यश होतं। त्याच्यानंतर 2 वर्षांनी शिवसेना फोडली, 40 आमदार आणि 15 खासदार सोडून गेले, पण उद्धव साहेब डगमगले नाही। उद्धव साहेब खंबीरपणे उभे राहिले। त्यानंतर थोड्याच काळात शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडण्यात आली। लोकसभेला पाहिलं स्ट्राईक रेट कसा होता। मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती आहे, संयोजकांनी मला बोलायची संधी दिली, थोडक्यात बोला सांगितलं, परंतु हडपसर विधानसभा मध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न, खासदार साहेब आम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 1000 बेडचं पाहिजे। ही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून मी गेली 5 वर्ष सतत करतो। मतदार बंधू भगिनींना खूप विचार बोलायचे, परंतु माननीय बोलणार आहेत। मी एवढंच सांगतो की महाराष्ट्र सुरक्षित हातात द्या आणि महाविकास आघाडीला साथ द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।